कोस्टल रोडच्या हाजी वरळी टप्पा लवकरच सुरू होणार आहे। 3.5 किलोमीटर लांबीचा टप्पा 1 ते 2 दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कामाची पाहणी केली आहे। यापूर्वी हाजी मरीन ड्राइव्ह दरम्यानची मार्गिका सुरू झाली होती। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय अडसुळ यांनी। राज्य सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला कोस्टल रोड महामार्गाचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलेलं आहे। यापूर्वी मरीन ड्राइव्ह ते हाजी अली पर्यंतचा टप्पा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण नुकतंच काही दिवसापूर्वी केलेलं होतं। त्या ठिकाणी आता वाहतूक सुद्धा चालू आहे। पूर्णपणे भूमिगत असलेला हा महामार्ग आहे। जवळपास 7.5 किलोमीटरच्या महामार्गाचं लोकार्पण याआधी केलं होतं। आता त्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे हाजी अली ते अब्दुल खान या महामार्गापर्यंतचा हा एकूणच 3.5 किलोमीटरचा टप्पा आज मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केला आहे। या महामार्गावरून वाहतूक उद्यापासून मुंबईकरांना सकाळपासून करता येणार आहे। खरं पाहायला गेलं तर हा महत्त्वाकांक्षी राज्य सरकारचा प्रकल्प आहे। आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून एकूणच मुंबईकरांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। हे जर आपल्याला पुढचं जे कनेक्ट टनेल दिसत आहे, हा टनेलचं काम सध्या चालू आहे। जवळपास 1 महिन्याच्या आधी ह्या टनेलचं काम जर कंप्लीट झालं तर डायरेक्ट सी लिंकला हा भूमिगत कोस्टल रोड जोडला जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांना डायरेक्ट बँड्रापर्यंत प्रवास करणं सोपं होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी अशी माहिती दिलेली आहे की लवकरच या टनेलचं काम सुद्धा आम्ही पूर्ण करू आणि मुंबईकरांच्या सेवेत हा रस्ता खुला करू अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कधीपर्यंत या महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मुंबईकरांना या महामार्गावरून जलद गतीने प्रवास करता येईल। कॅमेरामन रोहितसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।